पुढची बातमी आहे ठाण्यामधून। ठाण्यात मुसळधार पाऊस पडतोय। वंदना डेपोजवळील रस्त्यावरती पाणीच पाणी झालेलं आहे आणि याच संदर्भातले अपडेट आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या सोबत आहेत। वेदांत, ठाण्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस पडतोय असं कळतंय। वंदना डेपोजवळ पाणी साचलेलं आहे, काय स्थिती आहे सध्याची? आकांक्षा, सखल भागांपैकी एक असलेला वंदना डेपोचा सगळा परिसर आहे आणि मागील 2 तासापासून मुसळधार पाऊस पडतोय आणि त्यामुळे हा सगळा परिसर जलमय झालेला आहे। संपूर्ण या सगळ्या परिसरामध्ये पाणी भरलेलं आहे। पुणे असेल, सातारा किंवा पश्चिम महाराष्ट्रात या ठिकाणाहून बसेस जातात। त्याशिवाय आपण जर बघितलं, जो रोड आहे म्हणजे ब्रिजच्या खालचा जो रोड आहे तिथनं सुद्धा लोक कसे पाण्यातनं मार्ग काढतात हे आपण बघतोय। यामध्ये एक सामाजिक कार्यकर्ते आहेत ठाण्याचे, ते या ठिकाणी टायरवर बसून एक प्रकारे महापालिका, जी ठाणे महापालिका नालेसफाई पूर्ण झाली असं म्हणते, त्याची पोलखोल करण्यासाठी ते इथे आलेले आहेत। काय म्हणणं आहे तुमचं? नागवा गेले कित्येक वर्ष या ठिकाणी पाणी साठतंय, पण माननीय आयुक्त म्हणा किंवा इथले जे नेहमी जे सरकार चालवतंय त्यांनी लक्ष देत नाहीये। 10 कोटी हे नाले सफाईला खर्च केलेत, पण माझा असा आरोप आहे यांनी 10 कोटीच्या नाले सफाई केले नाहीये। त्यांनी ठाणे महानगरपालिकेने ठाणेकरांच्या वतीने ते पिकनिक जातात बाहेरगावी, लोणावळा, खंडाळा किंवा जू चौपाटी वगैरे, तर त्यांना जायची गरज नाही आहे। महापालिकेने या ठिकाणी तरण केलेलं आहे। तर मला जे इथले ठाणेकरांना एक आवाहन करायचं आहे, तुम्ही सर्वांनी इथे येऊन स्वाद घ्या। आणि काय झालं, आता पावसाळ्यासह तरण बंद, टायरवर तुम्ही बसलायत, टायरवर बसलायत, गाणे गातायत, वल्लवे नकवा रे वल्लव रे रामा। त्यामुळे एक प्रकारे उपहासात्मक इथे हे सगळे सामाजिक कार्यकर्ते इथे येऊन एक प्रकारे ठाणे प्रशासनाला जाब विचारतायत। त्यांचं म्हणणं आहे की जर नाले सफाई तुमची झालेली आहे किंवा तुम्ही म्हणताय की सखल भागामध्ये पाणी साचणार नाही, तर मग आज ही स्थिती का आहे असा प्रश्न विचारतात। आपण बघतोय पंपिंग स्टेशन्स आहेत, तिथे पंप लावण्यात आलेला आहे, पाण्याचा निचरा करण्याचा प्रयत्न केला जातो, मात्र दुपारी भरतीची वेळ आहे, त्यामुळे पाण्याचा निचरा तातडीनं होऊ शकणार नाहीये। त्यामुळे काही वेळ लागेल, कारण पावसाचा जोर वाढतोय आणि त्यामुळे पुन्हा एकदा हा सगळा संपूर्ण वंदना डेपोचा हा परिसर आपण ठाणेकर त्याशिवाय आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात की कशा पद्धतीने पुन्हा एकदा इथे पाणी साचलेलं आहे, कचरा साचलेला आहे, तो काढण्यास सुद्धा इथे ठाणे महापालिका प्रशासन। अगदी धन्यवाद वेदांत, या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट जाणून घेऊ।